जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त मोर्चाच्या वतीने मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांतील ओबीसी संघटनांचे विविध पदाधिकारी आलेले आहेत। या उपोषणासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपोषणास पाठिंबा दिलाय। तसेच नगर जिल्हा ओबीसी विजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नगर जिल्हा ओबीसी विजेएनटी जनमोर्चाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना देण्यात आले। या प्रसंगी विनोद पुंडल, निलेश चिपाडे, मनोज भुजबळ, रोहित पठारे आदी उपस्थित होते। जालना येथील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेत। पाणी देखील घेतलं नाहीये। पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे। शासनाची भूमिका मायबापाची असावी। सर्व वर्गांना सर्व आंदोलनाला सारखीच वागणूक मिळावी। समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते। ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणासाठी गांभीर्याने पाहावं। ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची आंदोलकांची मागणी आहे। ओबीसींच्या मागणीचे आणि न्याय हक्काचे रक्षण व्हावे, तसेच ओबीसींना योग्य तो न्याय देऊन सरकारने सहकार्य करावं अशी अपेक्षा ओबीसी समाज व्यक्त करतोय, असं ओबीसी विजेएनटीचे जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले। ओबीसी समाजाच्या न्याय हक्काकरिता मागील 5 दिवसापासून या ठिकाणी आपले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी, नवनाथ वाघमारेजी यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणा मंडपाला भेट देण्याकरिता म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष आणि आमची संपूर्ण टीम आम्ही या ठिकाणी आलो। हाके सर आणि वाघमारेजी यांच्याशी चर्चा पण झाली। एकंदरीत गेल्या अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आणि संभ्रमाचं वातावरण सुरू आहे आणि त्याच्यामुळे एक असा मेसेज जातो आहे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये कोणाचं तरी अतिक्रमण होत आहे का। मग हे अतिक्रमण होऊ नये म्हणून ओबीसी समाजाला कुठेतरी शाश्वती मिळावी या दृष्टीने प्राध्यापक हाके सर आणि वाघमारेजी उपोषण करते आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वारंवार सांगितलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही या राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण देऊ आणि ते दिलं पण। परंतु सगळे सोहऱ्याचा अध्यादेश काढून कुठेतरी ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतो आहे आणि तो अन्याय कदापि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सहन करणार नाही आणि माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब सुद्धा सहन करणार नाही। म्हणून आम्ही ओबीसी मोर्चातर्फे आज प्राध्यापक हाके साहेब आणि माननीय नवनाथजी वाघमारे यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आम्ही ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आमचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत पोहोचून निश्चितपणे ओबीसींवर अन्याय होणार नाही हा विश्वास मला आमच्या नेत्यांबद्दल वाटतो आणि यातून एक सकारात्मक मार्ग काढून या राज्यामध्ये जे काही अनेक लोक सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे तो कदापि सामाजिक सलोखा बिघडणार नाही। ओबीसीच्या बाबतीत न्यायच हे सरकार करेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। जालना येथे लक्ष्मण हाके साहेब व नवनाथ वाघमारे हे गेल्या 4-5 दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी हे सर्व तळमळीने या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर येथील ओबीसी विजेएनटी जनमोर्चा जिल्हा यांच्या वतीने आज आम्ही त्यांना पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे। ओबीसी विजेएनटीच्या वतीने अहमदनगर येथील
गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड मोठी सभा झाली होती आणि त्या सभेने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. त्या सभेमध्येच हाके साहेबांची तळमळ ओबीसीसाठी सर्वांनी लक्षात आली आणि त्याच निमित्ताने सर्वजण हाके साहेबांच्या पाठीने खंबीरपणे उभे आहेत. मी वहिल्यादेवी नगर या वतीने आज या ठिकाणी सर्व आमचं शिष्टमंडळ उपस्थित आहे आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रतिनिधी अमोल भांबरकर, अहमदनगर.